हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज बघायचं आहे, कडक उन्हाळा सुरू आहे आणि बहाव्याची ही फुलं पहा किती फुललेली आहेत. अगदी पिवळी धम्मक छान सडा पडलेला असतो सकाळचा. तर याच उन्हाळ्यात आपण काय काय करू शकतो, हा उन्हाळा आपण कसा एन्जॉय करायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघायचं आहे. तर पहा, आमच्या अगदी गेटजवळच ही 2 झाडं आहेत बहाव्याची आणि रोज असा सडा पडलेला असतो. अगदी मी पहाटेचं शूटिंग पण घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर चांगला सूर्योदय झाल्यावरचं पण घेतलेलं आहे. तर एका झाडाला तर खूपच फुलं आलेली आहेत, अगदी पिवळी धम्मक, आणि सकाळी असा सडा पडलेला असतो इथे. उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा मग थंडीचे दिवस असो, हिवाळा असो, आपल्याला किचनमधली कामं करण्याचं काही चुकत नाही. रोज कामं करावीच लागतात. तर मी आता सकाळपासूनची कामं केलेली आहेत. आता दुपारी मी ठरवलेलं आहे, चला इडलीसाठी तांदूळ आणि डाळ भिजवूया. तर दुपार म्हणजे अगदी दुपार नाही, जेवणाच्या आधीची वेळ आहे. तर मी तांदूळ आता भिजवते. तर कुठले तांदूळ काय, तर ते इडलीचं मी आज सगळं सांगणार आहे, अगदी बारीक सारीक गोष्टी. कारण खूप जणांची इडली फुगत नाहीत किंवा मग कडक होतात, तांदूळ चुकीचे वापरले जातात किंवा भिजवण्याची पद्धत चुकीची असते. तर फक्त इडलीच नाही तर दुसऱ्या पण बऱ्याच गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघायच्या आहेत टप्प्याटप्प्याने. तर आधी आपण इडलीच्या बाबतीतले पॉईंट्स बघूया. इडली बनवताना कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत ते आज आपण बघूया. तर अगदी डाळ आणि तांदूळ भिजत घालण्यापासून तर पूर्ण इडली बनेपर्यंत आपण आज बघूया. हे तांदूळ मसुरी तांदूळ आहेत जे मी इडलीसाठी घेते. तर याचे ना मी घावणे पण करते. खूप छान होतात आणि 40 रुपये किलोने मला होलसेलच्या भावात हे मिळालेले आहेत. तर इडलीचं प्रमाण आहे 3 भांडी जर तांदूळ घेतले तर 1 भांडं आपण डाळ घ्यायची. हे सर्वसाधारण आहे, सगळ्यांना माहिती. तर हे तांदूळ असतात ना, त्याने इडली खूप छान होते. आता या सगळ्यामध्ये मी 1 चमचा मेथी टाकलेली आहे. आणि आता वस्तू आपण जेव्हाच्या तेव्हा बरण्या जागेवर ठेवल्या ना का ओट्यावरचा पसारा कमी होतो. आता आपण हे सगळं भिजवून घेऊयात. हे सगळं भिजवताना आधी काय करायचं आहे, याच्यात ना पाणी घालून ठेवायचं आहे. तर आता मी जवळजवळ 3 ग्लास, म्हणजे वरती थोडंसं पाणी येईल एवढं मी हे भिजवून ठेवलेलं आहे. तर 15 ते 20 मिनटं हे नुसतं पाणी घालून ठेवायचं आणि नंतर आपण हे धुवायचं आहे. तर 15 ते 20 मिनटानंतर मी वरचं पाणी काढून टाकलेलं आहे आणि स्वच्छ 3 ते 4 वेळा धुवून घ्यायचं आहे. म्हणजे भिजवून ठेवलं त्याच्यामुळे सगळं स्टार्च निघून गेलं. आधीच भिजवलं तर ते त्याच्यात राहतं, त्याच्यामुळे तसं केलेलं आहे. आणि मग नंतर 4 ते 5 तास हे असं पाण्यामध्ये भिजवून ठेवलेलं आहे. वरचं पाणी नंतर काढलेलं आहे वाटण्याच्या वेळेस आणि मग वाटून घ्यायचं. थोडंसं पाणी लागलं तर आपण वरून घालायचं, नाही तर त्याच्याबरोबर असलेलं पाणी बस होतं. आता हे मी असंच बारीक करून घेतलेलं आहे. तर खूपच अगदी बारीक करायची पण गरज नाही, किंचित रवाळ ठेवायचं आहे. आणि याच्यात काही जण पोहे भिजवून टाकतात, तर टाकायचे असेल तर टाकू शकतात, पण पोहे टाकण्याची गरज नाही, असंच सॉफ्ट होतं. आता बरोबर 30 सेकंद म्हणजे अर्धा मिनिट तुम्ही असं फेटायचं हे. आणि फेटायचं कसं, तर क्लॉकवाईज, उलटं परत फेटायचं नाही, तर क्लॉकवाईज असं फेटून घ्यायचं आहे 30 सेकंद. त्याच्यानंतर छान असं पीठ हलकं होऊन जातं हे फेटल्यामुळे. आणि आता आपण झाकून ठेवायचे, तर हातानेच फेटायचे आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी छान फर्मेंट होतं. तर मी खूप मोठं पातेलं घेतलेलं, त्याच्यामुळे ते काय अगदी वरती वाहून गेलेलं नाही आहे. बघा, छान झालेलं आहे, अगदी मस्त फर्मेंट झालेलं आहे. आता याच्यात मी मीठ टाकलेलं आहे आणि परत मिक्स करून घ्यायचे, म्हणजे हे दुसऱ्या दिवशी सकाळचं आहे. आता इथे पहा, हे ॲल्युमिनियमचं भांडं घेतलं. आधी माझं स्टीलचं होतं, पण माझ्या एका फ्रेंडने सांगितलं तू ॲल्युमिनियमचं भांडं वापरून बघ, त्याच्यात खूप इडली छान होते. आणि त्याला ना असे होल पण आहेत बघा या सगळ्या भांड्यांना, तर छान अशी इडली फुगली जाते. तर आता मी सगळ्या भांड्यांमध्ये आधी भरून घेतलं आहे, तेल स्प्रिंकल केलेलं. सगळ्या इडलीच्या डिश आता मी भरून घेतलेल्या आहेत आणि आता त्या भांड्यामध्ये ठेवूया. आधी मी अगदी 2 मिनिट आधी हे तापत ठेवलेलं पाणी टाकून. आता ह्या सगळ्या ज्या डिश आपण आतमध्ये टाकल्या इडलीच्या, तर त्याच्यानंतर झाकण लावून फक्त 10 मिनटं आपल्याला स्टीम करायचं आहे हे. आणि ते सुद्धा मीडियम फ्लेमवर 10 मिनटानंतर काढायचं. 10 मिनटापेक्षा 1 मिनिट पण जास्त करू नका, तुमची इडली कडक होणार. तर 10 मिनटं अगदी प्रॉपर टाईम आहे आणि मीडियम फ्लेमवर. तर पहा, झालेली आहे इडली, इथे छान उकडली गेलेली आहे. वाटल्यास तुम्हाला सुरीने टेस्ट करायचं तर करू शकतात. तर मस्त सॉफ्ट झालेली आहे बघा, मी तोडून दाखवते. अगदी छान मस्त आतमध्ये जाळी आलेली आणि सॉफ्ट झालेली आहे, पांढरी शुभ्र झालेली आहे. तर अशा प्रकारे फक्त एवढंच टेक्निक वापरायचं आहे. छोट्या छोट्या काही गोष्टी आहेत त्या वापरल्या ना, तर आपली इडली कधीच बिघडत नाही याची खात्री आहे. तर पहा, इकडे सांबार आणि चटणी आहे, तर याची पण रेसिपी मी शॉर्टमध्ये दाखवेन. केस आहेत ना उन्हाळ्यात, हे फक्त किचनमध्ये बांधून ठेवा, बाकीच्या वेळेस बांधू नका, नाही तर घामाने ना एवढा वास येतो त्या केसांना.
तर आता मी पुढची कामं जी किचन व्यतिरिक्त कामं आहेत ती केस सोडून करणार आहे. आठवड्यातून 2 वेळा किंवा 3 वेळा आता उन्हाळ्यात मी झाडांना पाणी घालते आणि 2 वेळा मी पाणी वॉटर स्प्रिंकलिंग करते. तर ते बघा कसं करते. आणि ते पण 2 टप्प्यात आपल्याला करायचं आहे. तर माझं हे गार्डन आहे छोटंसं बाल्कनी गार्डन. तर ते खूप जणांना ना बघायचं होतं पूर्ण असं. शॉर्ट व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं पण आयडिया आली नाही बाल्कनीची. तर चला आता पाणी स्प्रिंकल करूया. तर या कोपऱ्यापासून अगदी माझ्या हॉलच्या खिडकीतून असं निघालं बाहेर का ही बाल्कनी आहे छोटीशी. खूप मोठी अशी नाही तर ती मी अशी सजवलेली आणि याच्यात ना खूप जणांनी मला सांगितलं खूप आर्टिफिशियल झाडं आहेत. तर अजिबात नाही, फक्त वरती 2 साईडला अशा जी खोटी झाडं आहेत ती दिसत आहेत का 2 साईडला फक्त एकेका कुंडीमध्ये आर्टिफिशियल ज्या बास्केट आहे त्याच्यात मी लटकवलेली आहेत 2 खोटी झाडं. बाकी ही सगळी माझी खरी झाडं आहेत, नॅचरल झाडं आहेत. आणि या ज्या बाल्कनीमध्ये जास्त असं ऊन येत नाही. संध्याकाळी 4 नंतर आता उन्हाळ्यात येतं, थंडीच्या दिवसात तर बिलकुल नाही, अगदी कमी ऊन असतं. त्याच्यामुळे मी ना अशी ही विदाऊट फुलांची किंवा अशी ही झाडं लावलेली आहेत का जी आपली खूप अशी इंडियन नाही आहेत. तर ती झाडं आहेत कारण दुसरी इथे जगणारच नाहीत. आपली इंडियन झाडांना खूप ऊन लागतं. ही सगळी झाडं मी नर्सरीतून आणलेली आणि काही माझ्याकडे आधीची कुंड्यांमध्ये होती तर ती मी लावलेली आहेत. तर संध्याकाळी जेव्हा आपण असं पाणी स्प्रिंकलिंग करू ना तेव्हा काय करायचं आहे सांगू, 2दा करायचं आहे. एकदा करून थांबायचं आहे म्हणजे त्याच्यावर जी धूळ असते उन्हाळ्यात आलेली ना ती मऊ होते आणि दुसऱ्यांदा केली का निघून जाते. आता ही तुळस आहे ही मी आता नवीन लावली आहे. पहिली तुळस माझी ना खूप अशी सुकल्यासारखी झालेली कारण 3 ते 4 वर्षाची ती जुनी होती. मग मी ती काढली आणि ही नवीन लावली. माती पण त्याची बदलायची. जर खूप जुनी असेल ना तर तुळस मग खराब होते. त्याच्यामुळे ना त्याची माती बदलत राहायची आणि छान माती आणि थोडंसं खत टाकलेलं आहे त्याच्यामुळे ही नवीन तुळस पण अगदी छोटंसं रोपटं होतं ते लगेच अगदी 8 दिवसात वाढलेलं आहे. तर छान असं संध्याकाळचं छान वाटतं इकडे. अशा वेळी ना मला वजीर पिक्चरमधलं गाणं आठवतं आणि मला ते गाणंसुद्धा खूप आवडतं. सांज ये गोकुळी सावळी सावळी सावळ्याची जणू सावली. सांज ये गोकुळी सावळी सावळी. माझा आवाज काय गोड नाही मला माहिती आहे पण मी गाते, मला आवड आहे. एकटी असताना गाणं गुणगुणत असते आणि अशा संध्याकाळच्या वेळी इथे बसून तर नक्की गावंसं वाटतं. मगातपासून ना मी सगळा बाल्कनीचा व्ह्यू दाखवते कारण बऱ्याच जणांना बाल्कनी बघायची होती ना तर मी सगळ्या कोपऱ्यातून दाखवलेली आहे. झोपाळा कुठे आहे, छोटे प्लॅन्ट्स किंवा मोठे प्लॅन्ट्स कुठे मी लावलेले आहेत तर ते सगळं बघा आणि कुठल्या प्रकारचे आहेत ते दाखवलेले आहेत. ही बाल्कनी डेव्हलप करण्यासाठी मला फार असा खर्च आला नाही. फक्त झोपाळा आणि जे तुळशी वृंदावन आहे त्याचाच थोडासा मोठा खर्च आहे. बाकी काही कुंड्या आधीच्याच होत्या आणि काही थोड्याशा मला घ्याव्या लागल्या आहेत. तर अशा प्रकारे झालं आहे पूर्ण हे काम. सगळ्यावर पाणी शिंपडलेलं आहे आणि मस्त आता झाडं टवटवीत झालेली आहेत. हे काम करून थोडा वेळ बसते म्हणाले तर लाईट गेलेले होते केव्हाचेच आणि काय होतं आमच्याकडे ना केव्हा तरी आता उन्हाळ्यात लाईट जातातच आणि इन्व्हर्टरचा बॅकअप तेवढा नाही आहे. मग काय होतं गरम होत राहतं. आता मी बसले पण गरम होतं आहे. तर आता इथे पहा मी हल्लीच हा पोर्टेबल छोटा बजाजचा फॅन घेतलेला आहे. बजाजचं हे मॉडेल आहे बजाज पिग्मी मिनी फॅन. तर 110 mm आहे. USB चार्जिंग आहे, मल्टी क्लिप फंक्शन आहे, रिचार्जेबल आहे आणि 4 तासांचा बॅकअप आहे. सायलेंट ऑपरेशन आहे, लॉंगर बॅटरी लाईफ आहे, एनर्जी एफिशियंट आहे आणि पोर्टेबल आहे. इनडोअर आउटडोअर कुठेही तुम्ही यूज करू शकतात. तर त्याला पुश बटन आहे तर 3 टाईपने आपण हवा घेऊ शकतो, लो, मीडियम आणि अगदी फास्ट. तर तुम्हाला फास्ट हवी तर फास्ट ठेवू शकतात, अगदी लो ठेवू शकतात. तर पाहता किचनमध्ये मी काम करते आहे तर खूप गरम होत होतं म्हणून मग मी इथे अडकवलेला आहे. तर हा छान अगदी कुठेही ठेवता येतो, अगदी सोयीने हे करता येतं. खूप पहा गरम होत होतं मला. तर आता किचनमध्ये मी हा लावलेला आहे आणि अगदी मी हायवर ठेवलेला आहे. तर अगदी छान वारा येतो आहे आणि गॅसचं सुद्धा विझण्याचं प्रश्नच नाही कारण वरचा फॅन लावला तर गॅस विझतो. मग अशा वेळी किचनमध्ये हा आपल्याला खूप उपयोगी पडतो स्वयंपाक करताना. तर आता घेतल्यापासून मी बरेच वेळा इथे असं लटकवते एका साईडला किंवा तुम्ही एखादा छोटासा टेबल ठेवून त्याच्यावर पण ठेवून स्वतःपुरती हवा घेऊ शकतात म्हणजे गॅस विझण्याचा पण प्रश्न येत नाही. तर माझ्या पोळ्या पण झालेल्या आहेत आणि आता इथलं काम झालेलं आहे माझं.
शुक्रवारची आमच्या भागातली लाईट गेलेली असते त्यामुळे गरम होतं. तर आमचं ना डायनिंग टेबल आहे तिथे पण मला खूप गरम होतं कारण अगदी वरती फॅन नाही. आता इथे मी मठ्ठा बनवते, उन्हाळ्याचे दिवस आहेत तर दुपारचा मठ्ठा झालाच पाहिजे. तर ताक घुसळून घेतलेलं आहे. त्याच्यात पहा आता मी मठ्ठ्यासाठी मिरची, आलं आणि थोडंसं जिरं टाकलेलं आहे. पुदिना असेल तर अजून छान बेस्ट चव येते अगदी याला. तर टाकलेलं आहे आणि सैंधव मीठ असेल किंवा काळं मीठ असेल ते टाकायचं, पण माझ्याकडे सध्या नाही आहे. आता आणायचं आहे मला उन्हाळ्यात. तर हे सगळं ॲड केलेलं आहे मी. रॉक सॉल्ट टाकलेलं आहे, पिंक सॉल्ट. तर आणि मिक्स करून घेतलेला आहे मठ्ठा छानपैकी. आजचं जेवण साधं आहे कारण मी एकटीच आहे. तर एकटीसाठी मग कुठे भाजी बनवू कारण आज डब्बा नव्हता आमचा. मग मी माझ्यापुरतं एवढं केलेलं आहे. तर लोणचं घेतलेलं आहे, छान सफेद कांदा घेतलेला आहे, मठ्ठा आहे, केळं आहे, अगदी थंड आहे. मिरचीचं लोणचं आहे पण ते अजिबात तिखट नाही आहे. आपण सांगतो उन्हाळा कडक आहे, पण ना या उन्हाळ्यात असं काय काय वेगवेगळ्या गोष्टी खायला पण मजा येते आणि उन्हाळा पण छान सुसह्य होऊन जातो. तर उन्हाळ्यातल्या गोष्टी उन्हाळ्यातच केल्या पाहिजेत. सीझनल ज्या गोष्टी आहेत त्या आपण घेतल्याच पाहिजे आणि रोज आपण ह्या घ्याव्यात. नक्की उन्हाळा आपला चांगला जातो. ताक तर नेहमी प्या, दही पण पाहिजे. जर दही नसेल तर ताक नक्की घ्यावं किंवा असा मठ्ठा करून प्या नुसतं ताक आवडत नसेल तर. इतका वेळ झाला फॅन लावायचं लक्षातच नाही कारण इथे ना डायनिंग टेबलवर अगदी वरती नाही फॅन, मी मगाशी बोलली तशी. तर मग आता हाच पोर्टेबल फॅन मी एकटी जेव्हा बसते तेव्हा लावते. किंवा मग आम्ही तिघंही बसलो ना तरी हा फॅन आम्हाला तिघांना बस होतं. अगदी डायनिंग टेबलच्या कोपऱ्यावर ठेवून दिला ना तर छान हवा येते. शिवाय ना आपल्या चेहऱ्यावरच हवा येते. जेवणसुद्धा गार होण्याचं आपल्याला टेन्शन नाही. तर आता मी लावलेलं आहे आणि मस्तपैकी जेवून घेते. आता काही ग्रामीण भागात लाईट जातातच, बरेच तास नसतात. तर त्याच्यात ना LED लाईट पण आहे. तर तीसुद्धा तुम्ही लावून ठेवू शकतात. तर एकदा चार्ज केलं ना का 4 तास हे मस्त चालते. तर तुम्हाला हे प्रॉडक्ट बाय करायचं असेल ना तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. शिवाय ना प्रॉडक्ट टॅगमध्ये पण बघा, तिकडे टॅग करून ठेवते. म्हणजे तुम्हाला कुठूनही घेता येईल. ॲमेझॉन, फ्लिपकार्टवर जर घ्यायचं असेल तर. आता इथे पहा, अगदी तुम्हाला बेडरूममध्ये हवा असेल तरी तुम्ही एखाद्या कोपऱ्यात ठेवा आणि छान हवा येईल तुमच्या चेहऱ्यावर किंवा अंगावर. फास्ट मोडमध्ये ठेवायचं तर फास्ट मोडमध्ये, नाही तर मीडियममध्ये, जसं आपलं रूम टेम्परेचर असेल त्याप्रमाणे ॲडजस्ट करून छान तुम्हाला झोप पण लागेल याच्यावर. तर उन्हाळ्यातल्या काही गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. माझं थोडंसं रुटीन दाखवलेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा.